जीतन राम मांझी होणार बिहारचे नवे मुख्यमंत्री। नितीश कुमार यांनी निवडला दलित चेहरा। थोड्याच वेळात होणार अधिकृत घोषणा। जैसी हमारी हार हुई है उसमें सिर्फ एक आदमी, दो आदमी, चार आदमी को जिम्मेदार ठहरा देना गलत है। लोकसभेमधल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीची दिल्लीमध्ये बैठक। कुणाचेही राजीनामे नाहीत। सूत्रांची माहिती, युवक काँग्रेसनं राहुल गांधींना दिला पाठिंबा। ज्या ठिकाणी नेतृत्व सक्षम राहिलं त्या ठिकाणी त्याला थोपवण्यामध्ये यश आलं। काँग्रेसच्या पराभवावरून अशोक चव्हाण यांचा पक्ष नेतृत्वाला टोला। तर पक्ष घेईल तो निर्णय मान्य करू, मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भूमिका। राणे आणि राऊतांचे राजीनामे फेटाळले। राष्ट्रवादीने केलेल्या विकास कामांपेक्षा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरती झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपामुळे नकारात्मक संदेश दिला। असं आहे की आजच आम्ही त्याबद्दलचं मी काय विश्लेषण करू इच्छित नाही। गैरव्यवहारांमुळे पराभव झाल्याचा मुद्दा सुनील तटकरे यांनी फेटाळला। तर पराभवानंतर नाशिकमधल्या कार्यक्रमामध्ये तटकरे यांनी लावली हजेरी, पण छगन भुजबळांनी मात्र लोकांसमोर येणं टाळलं। माझ्या जन्मभूमीमध्येच माझा पराभव, निलेशचा पराभव लागला नारायण राणेंच्या जिव्हारी। म्हणाले, कोकणी माणसाला आपलं मानण्यामध्ये चूक झाली। मंत्रिमंडळाबद्दल निर्णय घेण्यासाठी भाजप आणि आरएसएस नेत्यांच्या भेटीगाठी। सुषमा स्वराज आणि राजनाथ सिंह यांना हवंय गृह मंत्रालय। सूत्रांची माहिती, पण राजनाथ यांनी पक्षाध्यक्षपदी कायम राहावं, संघाची भूमिका। खोटं प्रमाणपत्र दाखल केल्याप्रकरणी आमदार किसन कथोरे यांच्यावर आमदारकी गमावण्याची वेळ। आरटीआय कार्यकर्ते अरुण सावंत यांच्या पाठपुराव्याला आलं यश। कोल्हापूरमधला टोलचा प्रश्न पुन्हा एकदा पेटणार। टोल विरोधी कृती समिती आक्रमक, तर टोल वसुलीसाठी आयआरबीनं मागितला पोलीस बंदोबस्त। मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाणी टंचाईचं संकट। मनमाडला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदडी धरणानं गाठला तळ। मराठवाड्यामध्ये पाण्यासाठी भटकंती। जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या उत्तम भिकलेच्या गावावर शोककळा। कोल्हापूरमधल्या हडगळे गावामध्ये उद्या होणार अंत्यसंस्कार।